होय रे आकाश, मला एक सांग, आजकालच्या युवा वर्गाने, तरुण पिढीने नोकरी केली पाहिजे का बिझनेस केला पाहिजे? तुला काय वाटतंय? तर तुमचं म्हणणं असं आहे की तरुण मुलांनी बिझनेस करावा का नोकरी करावी? तर ज्या गोष्टीमध्ये तुम्ही पडाल त्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. जीवनामध्ये कसं आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. म्हणून मी तरुण पिढीलाही सांगू शकतो, तरुण पिढीला की जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर व्यवसाय बिझनेस करणं महत्वाचं आहे. जो व्यक्ती बिझनेस करतो त्याला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, असं तर मला वाटतं. पण नोकरी आणि बिझनेस यामध्ये काय तफावत आहे, काय फरक आहे? आता क्लिअर सांग. बरोबर आहे, तुमचं म्हणणं हे मला पटलं. बिझनेस करणारा माणूस हा 24 तास बिझनेस मध्ये नसतो. अलग लक्षात, तुम्ही बिझनेस मध्ये तुमच्या 2 तास जरी दिले तरी तुम्ही दिवसभर निवांत राहू शकता. आपण एखाद्या बिझनेस मध्ये पडणार आहोत तर आपण कमीत कमी 5 वर्ष त्या व्यवसायामध्ये राहू शकतो. या हिशोबानेच व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये पडावं. त्यातील लोक काय करतात, आज बिझनेस टाकला की महिन्यानं 15 दिवसांना नको, आपल्याला जमणार नाही. मग तुम्ही काय करता, घरच्यांकडनं 2 लाख घेतलेले, 5 लाख रुपये घेतलेले, तुम्ही लॉस मध्ये जाता. बरोबर बरोबर. हा, बिझनेस करताना जर तुम्ही 5 वर्ष जर त्या व्यवसायामध्ये राबणार असाल तरच तुम्ही बिझनेस मध्ये उतरा, असं माझं म्हणणं आहे. ओके, तर मला सांगा आकाशजी, आता तुम्ही जो बिझनेस किंवा जो व्यवसाय निवडलेला आहे त्यातून तुम्ही कशा पद्धतीनं अर्निंग करता किंवा काय तुमच्या योजना आहेत ते आम्हाला जरा समजेल का? आता आपलं कसं आहे, आपला व्यवसाय हा गेल्या पण आता 7 वर्ष झाला आपण बिझनेस मध्ये आहोत. तर आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचलेले आहेत. याचा उद्देश एकच आहे की आपण जे फेस्टिवल असतात, एक्झिबिशन, त्या एक्झिबिशन मध्ये आपण ते प्रोडक्ट मांडलेले विक्रीसाठी. तर तिथे ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आपले प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी. लोकांनी प्रोडक्ट खरेदी केले आणि त्यांना आवडले, त्यांनी इतरांना सांगितलं, त्यांच्याकडून असे प्रत्येकाला कळत कळत गेले आणि लाखो ग्राहकांपर्यंत आपले ऍडव्हर्टाईज झाले आणि लोकांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचले. कारण जीवापाड मेहनत केली, कष्ट केलं म्हणून ते एवढ्या लोकांपर्यंत पोहोचले. आपण जे बिझनेस स्टार्टअप केलाय बर, आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, येस येस, भरपूर प्रोडक्ट्स आहेत. हा. तर तुमची प्रोडक्टची रूपरेषा मला सांगा की नक्की तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत अवेलेबल? हा, तर आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत ते वेदनाशामक तेल आहे, पॉवरफुल आहे, डोकेदुखीला कपाळाला लावायचं, 5 ते 10 मिनिटात डोकेदुखी थांबते. बरोबर. सर्दीला थोडा थेंब घ्यायचा, असा पुसायचा, हलका वास घ्यायचा, 5 मिनिटांमध्ये सर्दी थांबते. गुडघे दुखत असतील, पाठ दुखत असेल, मान दुखत असेल, यावर उत्तम तेल आहे, सगळ्यात पॉवरफुल तेल आहे. तुम्ही 100 बाटल्या वापरा ना आपली एकच बॉटल वापरा. जेवढी ताकद त्या 100 बॉटल मध्ये नाही तेवढी ताकद आपल्या एका बॉटल मध्ये आहे. आणि तुम्हाला पहिल्या दिवशी तुमचा पेशंट बरा होणार. गुडघेदुखी, कंबरदुखीचा कितीही त्रास असू द्या, तुमच्या पेशंटला चालाय येत नसेल तर आपण त्याला दुसऱ्या दिवशी चालायला लावणार एवढी ताकद आपल्या बॉटल मध्ये आहे. अरे वा, मस्त. आणि दुसरं प्रोडक्ट आपलं आहे ते स्पाइल्सवरचं, मुळव्याधीवरचं. ऑपरेशनला लोक 35-40 हजार रुपये घालवतात. पाईल्स. हा, पाईल्स, मुळव्याधीवरचं. तर आपलं प्रोडक्ट ते तुम्ही वापरा. तुमच्या ऑपरेशनचे 35 ते 40 हजार रुपये जर आपण नाही वाचवले तर तुम्हाला मोफत ट्रीटमेंट आम्ही करू. अरे वा. ऑपरेशनचे पैसे आम्ही देऊ. ओके. असं आहे. आणि आपलं तिसरं प्रोडक्ट आहे ते केस गळतीवरती, केसांच्या मळामध्ये लावायचं. केस वाढतात, लांबलचक होतात, दाट होतात, काळेभर होतात, एकदम शायनी मारतात, चककतात. सगळ्यात पॉवरफुल केस गळतीवरची बॉटल पण आहे आपल्याकडे. मला सांगा, पोटाच्या ज्या तक्रारी असतात लोकांच्या, हा, पोट साफ होत नाही किंवा डायजेस्ट होत नाही प्रॉपर, त्याच्यावरती आपल्याकडे काय औषध किंवा प्रोडक्ट आहे का? हा, पोट साफ होत नसेल तर आपल्याकडे एक डब्बा आहे, पेट सपा म्हणून, गुरुप्रसाद आयुर्वेदिक पेट सपा. तो इतका पॉवरफुल आहे ना, 12 तासामध्ये पोट साफ होतं. किती पेशंट जबर ही असू द्या, त्याला त्रास असू द्या, पहिल्या दिवशी त्याचा त्रास आपण बाहेर काढणार, इतकी ताकद आपल्या प्रोडक्ट मध्ये आहे. तर पोट सपा काय करायचं, संध्याकाळी झोपताना 1 ग्लास पाणी घ्यायचं, कोमट पाणी, त्यात पेट सपा तो अर्धा चमचा पावडर टाकायची, मिक्स करायची आणि प्यायचं. पिल्यानंतर न त्यानं झोप छान लागते, थंड वाटतं, फ्रेश वाटतं. त्यानं सकाळी उठल्या उठल्या तुम्ही 1 तांब्या साधं पाणी प्यायचं आणि 10 मिनिटांना अर्ध्या तासानं बाथरूम जायचं, पोट साफ करतं, दिवसभर फ्रेश. 4 ते 5 वर्ष तुम्ही दवाखान्याची पायरी चढणार नाही.
अच्छा. आयुर्वेदिक डबा आहे तो. त्यांना अशक्तपणा येत नाही, चक्कर येत नाही, पोट साफ करतं, पचनक्रियेला अटॅकचा प्रॉब्लेम येत नाही, हातापायाला मुंग्या येत नाहीत. सगळ्यात पॉवरफुल डबा आहे आपला पोट साफाचा. म्हणजे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे. आणि अति उत्साही माणसाचं पोट साफ झाल्यानंतर तो Yes. फ्रेशच असतो. येस येस. बरं, या सगळ्या गोष्टीनंतर अजून एखादं असं कोणतं प्रोडक्ट की जे फेमस आहे तुमचं सातारा जिल्ह्यामध्ये, असं कोणतं आहे की या सर्वांबरोबरच? संपूर्ण भारतामध्ये आपलं एक फेमस प्रोडक्ट आहे तो गुरुप्रसाद चहा मसाला. ओके. तो चहा मसाला लाखो लोकांनी वापरलेला आहे. हम्म. तो चहा मसाला इतका स्ट्रॉंग आहे आणि इतका सुगंधी आहे, टेस्टी आहे, आयुर्वेदिक आहे प्रॉपरली. तो मसाला रेग्युलरली आपण चहा बनवतो 4-5 कपांचा, हो. त्यामध्ये एक चिमटी थोडा एक चिमूट अशी टाकायची, चांगला उकळायचा आणि प्यायचा. त्यानं फ्रेश वाटतो, चहा पिताना समाधान वाटतं, दिवसभराचा कंटाळा तुमचा दूर होतो. अच्छा. आयुर्वेदिक मसाला आहे, कोणताही त्रास होणार नाही तुम्हाला, शरीरासाठी चांगला आहे मसाला. लहान मुलं वगैरे खाऊ शकतात? कुणीही पिऊ शकतात. 5 वर्षापासून तुम्ही 90 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कुणीही चहा मसाला तो पिऊ शकता तुम्ही चहामध्ये टाकून. आयुर्वेदिक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपली जी प्रोडक्टची रेंज आहे, तुम्ही सातारा जिल्ह्यापासून सुरुवात केली. आपलं गाव प्रॉपर बिचुकले, तिथं आपली फॅक्टरी आहे. Yes. तिथं आता आम्ही पाठीमागे येऊन व्हिजिट देऊन गेलोय. Yes. त्याच्यानंतर आपले 1-2-3 शॉप आहेत सातारमध्ये, हा. तिथं पण हा सगळे प्रोडक्ट्स मी पाहिलेले आहेत. आणि सातारा आणि सातारा जिल्ह्यातील जेवढी गावं असतील, पुणे असेल, मुंबई असेल, प्रत्येक ठिकाणी तुमचे स्टॉल्स असतात. त्यामुळे आपलं प्रोडक्ट फेमस आहेच. आणि जे काही प्रोडक्ट आहेत त्याची प्रचिती ही लोकांना आलेली आहे की किंवा युवा वर्ग आहे त्यांना एक तुम्ही आदर्श आहात की एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही हे सुंदर असे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये, बाजारमध्ये आणले आणि त्याचा उपयोग कोणीही म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण घेतायत, त्यांना तो अनुभव येतोय. आणि तुमचं प्रोडक्ट हे अतिशय आयुर्वेदिक असून ते फेमस आहे. त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. आणि तुम्ही जे नेहमी इव्हेंट किंवा एक्झिबिशन ऑर्गनाईज करता, त्यामुळे फक्त सातारा जिल्हाच नव्हे तर पुणे, मुंबई, ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं प्रोडक्ट फेमस झालेलं आहे. तर गुरुप्रसाद चहा मसाल्यांचे जे मालक आहेत, MD साहेब म्हणजे आकाशजी पवार, हे तुम्ही इथं आला आणि सर्व आमच्या मित्रपरिवार तसेच जनतेला मार्गदर्शन केलं.